मित्रांनो बघा काय चाललंय आपल्या इकडं आज गुलाबजामुन बनवायचं चाललंय बघा. गुलाबजामुन कोण बनवते? आमची कारभारीन बघा बघा गुलाबजामुन चालू आहेत बनवायला. जमते का बघा? बघा कसं कसं केलं सांग आधी पहिल्यांदा. असं नसते का गुलाबजामुन? सांगा आधी कमेंट करून. हा काय कसं कसं केलं तू सांग का? हा माझ्या मिस्टरांनी आलेला आहे 2 किलो खवा. हा म्हणजे खवा आणला मावा. होता का मी. हा हो. आणि मी त्याच्यामध्ये 1 किलो मैदा ऍड केला. हा म्हणजे 1 किलो सगळं नाही केलं मी. हा मी 1 किलोचा घेतलाय आता खवा. हा आणि 1 किलो मैदा आणलाय. हा त्याच्यातला मी 1 किलो मध्ये अर्धा किलो मैदा ऍड केलाय. हा आणि निम्म मिश्रण हे तसंच ठेवलंय माव्याचं आणि हे काही दुसरं मिश्रण केलं तर खाव्याचं ती बाजूला ठेवलंय त्यांनी. म्हणलं आधी याचं एवढं करून घेऊया गोळ्या. हा तर म्हणलं चला करूयात. खवा आणलाय तर आपण गुलाबजामुन. आमच्या आज मिस्टरांचा वाढदिवस आहे. हा त्याच्याबद्दल म्हणलं आज काहीतरी गोडधोड स्वीट डिश बनवावी. बरं. त्याच्यामुळं मी म्हणलं ओ आपण जामुन करूया. तर हो कर म्हणलं. काहीतरी मस्त पैकी खायला. हा नॉनव्हेज हे रोज खातेच किंवा पण जन्मदिवस आहे म्हणल्यावर कापाकापीचं खायचं नाही, गोड खायचं, स्वीट डिश खायची. व हो का, हे गुलाबजामुन चालू आहेत आपला आता. माणसं काय म्हणते पार्टी दे कुठं काय. अहो आपण गोड खायचं असतं वाढदिवसा दिवशी, जन्मदिला दिवस असल्यावर. चला आता मग आता काय करू आपण आपण ज्यावेळेस चालू करेल तोपर्यंत त्यावेळेस पाठवतो विश्रांती तुम्हाला. घ्या. त्यावेळेस नंतर तुम्हाला दाखवते किती गोट्या होत्या त्या. आता एवढ्या झाल्या त्याच्या सगळ्या किती होत्या ते सांगते. हा आणि दाखवते तुम्हाला. तुम्ही फुल व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि चला आनंद घ्या, सबस्क्राईब करा, लाईक करा. गुलाबजामुन कसं आहे ते पण सांगा परत कमेंट मध्ये. गोळी बस काय एवढी मापा काय कशी? हाय चांगले चांगले. एक मोठी एक बारकी झालेली आहे. हाय व्यवस्थित आहे. चिरमी नाही झाली अजिबात. काय कसं आहे एकदम तुपकट असा मावा आहे. आणि हा मावा कुठला माहितीये का? हा आम्ही कुंतलगिरीवरून स्पेशल मागवलेला आहे जामुनसाठी. चालतंय. तर चला आपण गुलाबजामुन करायच्या वेळेस बघू. आता हे मळायचं चालू आहे. गोळ्या आटायचं चालू आहे. आता चला बघू परत गोळ्या मळायचं चालू आहे. तर बघू मग आता आपण पुढे परत बघत राहा कंटिन्यू. गुलाबजामुन कसं बनवतात ते. कसं मिळलंय बघा. हे गुलाबजामुनचं पीठ असं कणिक असतं का, गुलाबजामुनचा आटा असा नरम बनवलाय आहे का. एक सुद्धा जामुन चिरणी जात नाही. असं एकदम स्वीट एकदम गोल होतं. या बघायचं का तुम्हाला किती गोल होतं. त्याला एक चिरी पडू द्यायची नाही का जामुन करताना. अशा रेगा पडू द्यायची नाही. असं प्लेन आला पाहिजे. चिरी पडली ना तर तो गुलाबजामुन खराब होतो. तर चला मग आपण गुलाबजामुन बनवत्याच्या वेळेस बघू.